तर आज होती माझ्या लेकीची MSCTची परीक्षा, त्यामुळे ती तयार होऊन निघालीच होती. तर तिची मैत्रीण सुद्धा आज पुण्याला जायला निघाली होती. तर दोघी जणी एकमेकींना छान अशा भेटल्या आणि दोघीही आपापल्या वाटेने निघून गेल्या. त्यानंतर म्हटलं चला आता केसांसाठी छान असं हेअर टॉनिक बनवूया, म्हणून मस्त असं हे हेअर टॉनिक बनवून घेतलं आणि छान असं या बॉटलमध्ये भरून घेतलं. म्हणजे बनवून ठेवलं ना, तर जेव्हा आपल्याला पाहिजे ना मग तेव्हा केसांना लावायला हे टॉनिक छान असं उपयुक्त आहे. तर म्हटलं चला करून ठेवूयात. तर हे मी बनवून ठेवलं आणि मग दुपारच्या वेळेत असं केसांना लावायला मग मला सोपं जातं. तर मस्त असं हे माझं हेअर ग्रो टॉनिक आहे. तर या टॉनिकमुळे माझ्या केसांना खरंच खूप फायदाही झाला आहे आणि केस एकदम वाढायला सुद्धा लागले आहेत. तर मग नंतर दुपारी छान असं जेवण बनवलं होतं. तर आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं चला स्वामींना नैवेद्य दाखवूयात, म्हणून मस्त असं स्वामींना आधी नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग आम्ही सर्वजण पण जेवायला बसलो. तर जेवणामध्ये आज आम्रखंड, चपाती, डाळ भात तसेच भाजी चपाती असा छान मेनू होता. तर मस्त असं सर्वजण एकत्र जेवलो. त्यानंतर मग राहिली होती भांडी. तर मग पटकीनी भांडी लावून घेतली, कारण नंतरून भांडी घासायची म्हटलं ना तर एकदम कंटाळ येतो. मग मस्त अशी भांडी पण घासून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ किचनही करून घेतला, म्हणजे आपण दुसऱ्या कामाला मोकळे. तर मग माझं काम राहिलं होतं तेल बनवण्याचं. तर रात्री हे तेल सुद्धा मी छान बनवून घेतलं आणि कोमट आहे तोपर्यंतच हे केसांना लावून घ्यायचं. तर त्यामुळे मस्त असं हे तेल बनवलं आणि मी माझ्या केसांनाही लावलं आणि माझ्या मुलींच्या केसांना लावलं. तर जेव्हा केव्हा मी माझ्या केसांना तेल लावते ना, तर तेव्हा त्यांच्यासाठी जास्त तेल बनवते आणि मग आमच्या तिघींच्याही केसांना हेच तेल लावते. तर एकदम छान असं हे तेल आहे आणि ते कोमट आहे तोपर्यंतच लावायचे, म्हणजे केस एकदम छान होतात. तर हे तेल मी कसं बनवलं आहे आणि हे टॉनिक सुद्धा मी कसं बनवलं आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. चला बाय.